ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली। नौपाडा पोलिसात तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता। शिवसेनेचे हरेश महाडिक आणि महेश लहानेला माजी नगरसेवक नारायण पवारांकडून मारहाण। सेना भाजप संघर्ष पेटण्याची शक्यता। ठाण्यामध्ये शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला असताना एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला एकत्र येणार असल्याची माहिती। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी पोलीस नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आज नेरूळला जाणार। 2 दिवस आधी पोलीस शिवतीर्थ निवासस्थानी नोटीस घेऊन गेले होते। राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती। मुंबईत महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह। एकत्र मोर्चा काढता मग निवडणुकीला वेगळं का, असा पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना सवाल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन। सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता। शरद पवारांच्या काँग्रेसबाबतच्या भूमिकेसंदर्भात बैठकीत निर्णय होईल असा अंदाज। मुंबईत जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपचा अंतर्गत सर्वे 100हून अधिक जागा मिळणार असल्याचा भाजपचा अंदाज। सध्या महापालिकेमध्ये भाजपचे 82 नगरसेवक। विरोधकांच्या वॉर्डात भाजप नवी रणनीती आखण्याच्या तयारीत। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठं यश। लोणावळा नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय। वडील अनिल देशमुख यांच्यावरच्या नाराजीतून सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला। सूत्रांची माहिती। विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुखांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं सलील देशमुख नाराज असल्याची माहिती। प्रत्येकाला राजकारण करताना स्वातंत्र्य असतं। काही अडचणी आल्यामुळे सलील देशमुख यांनी राजीनामा दिला असेल, त्यावर अजित पवार योग्य तो निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्ता भरणेंची सलील देशमुखांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। काय समीकरण ठरणार याची उत्सुकता। नगराध्यक्षपदाच्या जवळपास 20 उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून दबाव। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांचा आरोप। या विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती। सांगलीतील पलूस नगर परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात। भाजपकडून सोनाली नलवडे तर काँग्रेसकडून संजीवनी पुदाले नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। दरम्यान अजित पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। अहिल्यानगरात मनसेला धक्का। उपजिल्हा संतोष गंगवाल यांचा तडकाफडकी राजीनामा। शेवटपर्यंत वाट पाहूनही नगरपरिषद निवडणुकीसाठी एबी फॉर्म न मिळाल्यानं गंगवाल यांची नाराजी। कोल्हापूर महापालिकेत 47व्या महिलांच्या हाती। 20 पैकी 15 प्रभागात स्त्री मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त। महिला मतदारांच्या संख्येत 25,000 वाढ। संतोष बांगर यांच्या कळमनुरीमध्ये महायुतीतील 3ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात। शहरातील विकासासाठी आणि महिलांच्या समस्येसाठी निवडणूक लढवत असल्याचं इतर पक्षांच्या नेत्यांचं मत। गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी प्रणोती निंबोरकरांना भाजपच्या वतीनं उमेदवारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास सार्थकी ठरवून गडचिरोली शहरातील समस्या मार्गी लावणार। निंबोरकरांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। संबंधितांकडून पैसे वसूल करून वेतनवाढही रोखली जाण्याची शक्यता। 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती। खासदार प्रणिती शिंदे यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप। महाविकास आघाडी खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप। या विरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला।
परभणीच्या पाथरीत यंदा शिंदेंची शिवसेना सत्ता बदल करणार, सईद खान यांची प्रतिक्रिया. तर बाबाजानींनी 35 वर्षात फक्त स्वतःचाच विकास केला, त्यांनी 35 वर्षात नाही केलं ते आम्ही 3 वर्षात केलं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांचा बाबाजानींवर हल्लाबोल. दिल्लीतील सेंट कोलंबा शाळेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी दिल्ली सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश. चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन, 3 दिवसात समिती अहवाल सादर करणार असल्याची माहिती. चंद्रपूर शहरातील खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या. मयत मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून जनता महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह 4 विरोधात गुन्हा दाखल. मालेगावच्या डोंगराळे गावातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट समोर. जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अधिकच्या तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मुदत मागितली होती. डोंगराळे गावातील चिमुरडी अत्याचार प्रकरणी मालेगाव शहरासह तालुका कडकडीत बंद. मुस्लिम धर्मगुरूंच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांचा आणि नागरिकांचा बंदला प्रतिसाद. मालेगावमध्ये अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. मालेगावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा माजी आमदार आसिफ शेख यांच्याकडून निषेध. सौदी अरेबियासारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा म्हणजे महिलांवरचे अत्याचार कमी होतील अशी मागणी केली. मालेगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची मागणी. भावना व्यक्त करताना ज्योती वाघमारेंना अश्रू अनावर. कोल्हापुरातल्या कागलमध्ये 85 वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण. 8 एकर शेतीच्या वादातून भाऊबंदांनीच मारहाण केली. कागल पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या मोतीनगरमध्ये भरधाव वेगात असलेल्या कारची 4 जणांना धडक. अपघातामध्ये 2 दुचाकींसह हातगाडीचं प्रचंड नुकसान. संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल. अमरावतीतील कार अपघातात मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीला नागरिकांकडून बेदम चोप. फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणीला ताब्यात घेतलं. अपघातानंतर स्थानिकांनी तरुणीच्या गाडीची तोडफोड केल्याचंही समजलं. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर झालेल्या अपघात प्रकरणी एसटीकडून 4 निलंबन. कामात दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका, तर 5 जणांवर गुन्हा दाखल. ब्रेक फेल झाल्यानं बस फलाटावर चढून 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. पुण्यातील सिंहगड कॉलेज हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. जुन्या वादातून काही दिवसांपूर्वी 5 आरोपींनी एका तरुणाची हत्या केली होती. आरोपींची दहशत मिटवण्यासाठी पोलिसांची कारवाई. अमरावतीत आयुक्त कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान 6 महिन्यांपासून रखडल्यानं आंदोलन. तातडीनं अनुदान देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. जालना तालुक्यातील जळगाव सोमनाथ गावातील शिवारात बिबट्या आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागाकडून शोधमोहीम सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बीडच्या आष्टी तालुक्यातील विविध भागात बिबट्याचा वावर. आष्टी तालुक्यातील सांगवी, पाटण, घाटापिंपरी, माळिंबा, पटोदा परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार. मोबाईल कॅमेऱ्यात कैद. वनविभागानं बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी. येत्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती करून बाललैंगिक सुधारणा कायद्यामध्ये दुरुस्ती करा. मनोज जरांगेंचा सरकारला सल्ला. 2 महिन्यात न्याय न दिल्यास महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंकडून खटला रद्द करण्यासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात याचिका. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित प्रकरणात केवळ परिस्थितीचा बळी असल्याचा याचिकेत उल्लेख. बुलढाण्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे 3-13 स्टीलच्या प्लेटऐवजी रद्दीच्या पेपरवर आहार दिला जात असल्यानं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. या घटनेवर जिल्हा परिषद प्रशासनाचा मात्र काहीही बोलण्यास नकार. कल्याण डोंबिवलीच्या 64 बेकायदेशीर इमारतींचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात. न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदेशीर इमारतींवर कारवाई न झाल्यानं मुंबई उच्च न्यायालयाची केडीएमसी विरोधात अवमान नोटीस. पुण्यातील कात्रज, कोंढवा आणि मुंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा. महावीर चौकाजवळील काकडे वस्तीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेनं हटवलं. नाशिकच्या गंजमाळ परिसरातील 10 ते 15 घरांना आग आटोक्यात आणण्यात यश. मात्र आगीत घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील रोसा शिवारात उसाला अज्ञाताकडून आग, 14 एकरावरचा ऊस जळून खाक. दत्तू कोरे, दशरथ कोरे व अभिजित पाटील या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू. आणि यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते. मुंबईच्या चारकोप परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय. छातीत आणि पोटात गोळ्या झाडताना ही घटना कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेली आहे. मुंबईच्या चारकोप परिसरातली ही घटना आहे. एक व्यक्ती रस्त्यावरून चालत जात होता. पलीकडून गाडीच्या मागून एक व्यक्ती समोर आला आणि त्यानं त्या व्यक्तीवरती गोळीबार केला. छातीत आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर एक दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीच्या मदतीला आल्याचं आपण पाहतोय. मुंबईतली ही घटना आहे. दिवसा ढवळ्या एका व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आलेला आहे. हा गोळीबार नेमका का करण्यात आला, या दोघांमध्ये काय वैर होतं हे अजूनही कळू शकलेलं नाही. पण चारकोप परिसरात गोळीबाराची ही घटना घडल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. रस्त्यावरून एक व्यक्ती चालत पुढे आला. कारच्या मागून एक व्यक्ती पुढे आला आणि त्यानं त्याच्यावरती गोळीबार केला. दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेल्याचं सुद्धा दिसतंय. दरम्यान गोळीबार नेमका का करण्यात आला हे कळू शकलेलं नाही. पण दिवसा ढवळ्या चारकोप परिसरात ही घटना घडलेली आहे. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयावर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू, 29 जखमी. जखमी रुग्णांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू. मुंब्रा ट्रेन अपघात प्रकरणी अभियंत्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा. 9 डिसेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका. मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे लोहमार्ग पोलिसांना निर्देश. सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जागेअभावी श्वानांसाठी महापालिकेला बहुमजली निवारे उभारावे लागणार आहेत. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची कामं पूर्ण. काल धावपट्टीवरून विमानाच्या चाकाचे तुकडे हटवणं, एअरफील्ड ग्राउंड लाइटिंग सिस्टीमची देखभाल करणं तर इतर पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेची कामं करण्यात आली. मुंबई पालिकेकडून हवा प्रदूषण टाळण्यासाठी नियमावली जाहीर. बांधकामाच्या ठिकाणी वायू गुणवत्ता निर्देशांक 200 पेक्षा जास्त असल्यास काम बंद करणार. यावर नजर ठेवण्यासाठी 24 वॉर्ड्समध्ये भरारी पथकांची नेमणूक करणार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये UDID कार्डपासून अजूनही 5,800 दिव्यांग बांधव वंचित. केंद्र सरकारच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी चंद्रपूर प्रशासनातर्फे विशेष उपक्रम. UDID कार्डमुळे दिव्यांग बांधव केंद्र सरकारच्या योजनांसाठी पात्र ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी G20च्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना. उद्या आणि परवा 2 दिवस अनेक देशांच्या प्रमुखांसोबत मोदी चर्चा करणार. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मात्र दांडी. स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याचं सांगलीत जल्लोषात स्वागत. संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी येत्या रविवारी 23 तारखेला सांगलीमध्ये स्मृती लग्नगाथ बांधणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.